आज खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगदी पटकन होणारी व्हेजिटेबल इडलीची रेसिपी, इन्स्टंट इडलीची रेसिपी असंही म्हणू शकता। बरेचदा इडली खायची इच्छा होते, पण तांदूळ डाळ भिजवत घालायचे, पीठ फर्मेंट करायचं, याच्यासाठी बराच वेळ लागतो। अगदी झटपट इडली खायची इच्छा झाली तर जबरदस्त पौष्टिक अशा इडलीची रेसिपी, तेही कोणताही इनो किंवा सोडा न वापरता घेऊन आली आहे। तर चला पटकन रेसिपीला आज सुरुवात करूया। कढईमध्ये अगदीच थोडंसं म्हणजेच पाव वाटीच्या जवळपास मी तेल घातलेलं आहे। तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं। त्याच्यानंतर 1 चमचा भरून मोहरी घालायची, छान तळतळू द्यायची। 1 चमचा भरून मी इथे दलिया किंवा दाडवं ज्याला म्हणतात ते घातलेले आहे। 1 चमचा उडदाची डाळ घातलेली आहे। 3 ते 4 बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। आणि मुलांसाठी बनवत असाल तर हिरवी मिरची स्किप करू शकता, याऐवजी तुम्ही लाल तिखट या ठिकाणी वापरू शकता। त्याच्यानंतर भरपूर असा कढीपत्ता बारीक चिरून घातलेला आहे। खूप जबरदस्त टेस्ट या कढीपत्त्याने इडलीची येते। अगदी थोडंसं पाव चमचा मी इथे हिंग घातलेला आहे। खरं तर या ठिकाणी दाडवं जे घातलं आहे त्याच्या जागी चण्याची डाळ घालायची होती, परंतु माझ्याकडे चण्याची डाळ उपलब्ध नसल्यामुळे मी दाडवं घातलेलं आहे। फोडणी छान खमंग इथं परतलेली आहे। पाव चमचा भरून हळद घातलेली आहे। व्यवस्थित फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया। आणि मोठ्या वाटीने जवळपास 1.5 वाटी मी इथे बारीक रवा घेतलेला आहे, जो आपण उपमा किंवा शिरा बनवण्यासाठी वापरतो तोच हा रवा आहे। मस्त फोडणीमध्ये खमंग 3 ते 4 मिनिटापर्यंत मीडियम फ्लेमवर छान याचा खमंग सुवास सुटेपर्यंत हा रवा आपल्याला इडलीमध्ये व्यवस्थित या साहित्यासकट भाजून घ्यायचा आहे। अगदी हलका फुलका 3 ते 4 मिनिटापर्यंतच याला आपल्याला भाजून घ्यायचा आहे। असा रवा आपण जर फोडणीमध्ये भाजून घेतला तर इडली अगदी चविष्ट बनून तयार होते। रव्याचा कच्चेपणा आपल्याला जाणवत नाही। आणि मस्त आता हा रवा इथे भाजून तयार आहे। गॅस बंद करूया आणि या मिश्रणाला आता पूर्णपणे थंड होऊ देऊया। त्याच्यानंतरच याच्या इडल्या बनवायला घेऊया। इथे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता जेवढं तुम्हाला इडलीसाठी मिश्रण पाहिजे आहे तेवढं एखाद्या भांड्यामध्ये किंवा बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। इथे मी सगळ्याच मिश्रणाच्या इडल्या तयार करत आहे। हे मिश्रण साधारणतः महिनाभर तुम्ही एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक करून फ्रीजमध्ये आरामात स्टोअर करून ठेवू शकता आणि वाटेल तेव्हा हे मस्त यूज करून गरमागरम इडली तयार करू शकता। आता व्हेजिटेबल इडली असल्यामुळे काही आपण व्हेजीज याच्यामध्ये ॲड करूया। भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 किसलेला गाजर, चवीनुसार 1 चमचा भरून मीठ मी या ठिकाणी घातलेलं आहे। आणि इडली छान फ्लफी आणि सॉफ्ट होण्यासाठी जवळपास अर्धा वाटी भरून मी इथे आंबट दही घेतलेलं आहे। खूप जास्त आंबटही आणि जुनं दही नसावं, फ्रेश दही असेल तर अगदी उत्तम। सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोडं पाणी घालत इडलीचा जसा बॅटर असतो तसा आपल्याला थिक बॅटर इथे तयार करून घ्यायचा आहे। बघू शकता या प्रकारे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। 5 ते 10 मिनिटासाठी या बॅटरला रेस्ट होऊ देऊया। त्या वेळेत स्टीमरमध्ये पाणी गरम करायला तुम्हाला गॅसवर ठेवून द्यायचं आहे। आणि बघू शकता 5 ते 10 मिनिटानंतर लगेच इडली पात्रामध्ये इडल्या बनवायला घ्यायचं। इडली पात्र तेलाने व्यवस्थित ग्रीस करून घेऊया। इडली बॅटर घालून घेऊया। स्टीमरमधलं पाणी सुद्धा छान उकळलेलं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे आणि इडलीचं स्टँड असं ठेवून घ्यायचं आहे। एकावर एक मी 2 इडलीचे स्टँड या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि व्यवस्थित आता याला कव्हर करून साधारणतः 15 ते 20 मिनिटासाठी या इडल्या आपण वाफवून घेऊया। शक्यतो याची खात्री करा की स्टीमरमधून वाफ बाहेर जाता कामा नये। जवळपास 20 मिनिटे झालेली आहेत। मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि इथे बघू शकता अगदी अलगद्या इडल्या निघत आहेत। अजिबात स्टँडला चिकटलेल्या नाही आहेत आणि जबरदस्त अगदी झटपट इन्स्टंट व्हेजिटेबल इडली आपली इथे बनून तयार आहे। नेहमी पोहे उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट बनणारी ही इडली अगदी घरच्या साहित्यातून, उपलब्ध साहित्यातून बनवून तयार होते। मुलाच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता। आरामात पाहुणे आले तर झटपट बनवून तयार करू शकता। तर आजची माझी रेसिपी आवडली असल्यास विनंती आहे तुम्हा सर्वांना, प्लीज एक लाईक जरूर करा। कमेंट करून सांगा की आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली। पुन्हा भेटू एका भन्नाट आणि मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत। तोपर्यंत शीतलचा बाय बाय।